हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी पोटली बटन ब्लाऊजची डिझाईन कशी शिवायची ते तुम्हाला आज मी डिटेलमध्ये दाखवणार आहे. आपल्या ब्लाऊजची उंची 14 आहे, छातीची घडी आपली 10.5 आहे, शोल्डर व मुंडा 2.25 आहे, गळा रुंदी 2 किंवा 2.25 फक्त घ्यायची आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. मी इथं गळ्याची उंची 9.5 घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे. शिवून आपला गळा 9 तयार होणार आहे. बघू शकताय तुम्ही, बघा. आणि असं बघा स्ट्रेट आणि वर थोडासा खाली पानगळा टाईप असा आकार टाकणार. पानगळा म्हणा, यू गळा म्हणा किंवा गोलसर व्ही गळा म्हणू शकताय तुम्ही याला. असा इथं गळ्याला मी आकार देऊन घेतलेला आहे. बघा, कट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथून थोडंसं गोल करत वक्र खाली करत थोडंसं यू शेप टाईप टाकून दिलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या गळ्याला तुम्ही कोणतं नाव द्याल ते बघा. मी तर ह्याला यू शेप किंवा व्ही शेप असंच म्हणेन, पानगळा शेप असंच म्हणेन. हे आपलं मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे. त्याच्यावर हा गळा व्यवस्थित असा उलटा ठेवून अगदी व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या, जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगळं नाही झालं पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला सगळीकडे सुया लावून घ्यायच्या आहेत. बघा, फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, फक्त 5 इंचाचंच मार्जिन पकडत मी आहे अशी टीप मारलेली आहे. बघा, इथं कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केली. अशा पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घेतली. बघू शकताय तुम्ही. ज्या सुया लावल्या होत्या ते व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि बघा, पूर्ण व्यवस्थित असा गळा कटिंग करून घ्यायचा. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आता हे व्यवस्थित असं अस्तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि अगदी काठावरून दोन्ही हाताने कपडा प्रेस करत अगदी बारीक अशी आपल्याला ह्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, परत इथं आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला आणि परत टीप मारायला सुरुवात केली. बघू शकताय तुम्ही. असे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता, दाबटीप मारल्यामुळे गळा खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित असं मोठी 5 नंबरची टीप टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित अस्तरच्या लेवलला कट करून घ्यायचं आहे. बघा, आता गळ्याचा बरोबर मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची आपल्याला पाठीतल्या टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा, माझ्याकडे कपडा थोडासा कमी आहे, त्यामुळे मी कमरपट्टी बघा सिंगलची काढून घेते. पुरते का नाही हे चेक करून मी अगोदर घेतलेलं आहे. आता ह्याचीच मी 2 भाग कट करून घेणार आहे. व्यवस्थित असं डबल टिप टाकून जोडून घेणार आहे. थोडंसं काठ मारून घ्यायचे, का तर आपली ही सिंगलचीच कमरपट्टी होणार आहे, म्हणून मी थोडेसे काठ मारून घेतलेले आहेत. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये डबल कमरपट्टी कशी लावायची ते दाखवलेले आहे.
बघा इथं फक्त मी पाव इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित अशी कमरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची. अगदी काठावरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. बघा कपडा उलटा करायचा, परत ही पट्टी आत फोल्ड करायची आणि अशी 5 नंबरची मोठी टीप टाकून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित कट करायचा. बघा खूप सुंदर असा आपला गळा अगदी फिनिशिंग सेट तयार झालेला आहे. बघू शकताय ब्लाऊज खूपच सुंदर दिसत आहे. आता ह्याला पोटली बटन आपल्याला लावायचे आहेत. बघा हा 1-2 इंचाचा कपडा काढलेला आहे आणि हा असा कॅनव्हास पेपर जो साडीतून निघतो तो कॅनव्हास पेपर व्यवस्थित असा तो पण 1.5 इंचाचाच चौकोन कट करून असा व्यवस्थित आतमध्ये घालून प्रॉपर घ्यायचा आहे. दोन्ही हाताच्या साहाय्याने अगदी गोल त्याची गुठळी तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण दोरा व्यवस्थित असा टाईट गुंडवून घ्यायचा आहे. अगदी ह्याला छान असं थर्माकोलचं पोटली बटन कसं तयार होतं तसा लूक द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि 3-4 गाठी मारून व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने मी भरपूर सगळे पोटली बटन तयार करून घेणार आहे. अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चात पोटली बटन कसे तयार करायचे ते तुम्हाला मी डिटेल दाखवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर अशी आपली पोटली बटन तयार झालेले आहेत. आणि हे बघा हे सगळे पोटली बटन मी असेच तयार करून घेतलेले आहेत. आता ते जॉईंट कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते. बघू शकता वरती अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि वरून अर्धा इंच मार्जिन खालून प्रत्येक ठिकाणी 1-1 इंचावरती टिक मार्क करून पूर्ण गळ्याला अशी घ्यायची आहे. आणि पूर्ण गळ्याला 1-1 इंचावरती ह्या पद्धतीने टिक मार्क करून आपल्याला पोटली बटन जॉईन करायचं आहे. पोटली बटन लावण्यासाठी इथं मी सिंगल फूटचा वापर करत आहे. बघू शकता बरोबर टिक मार्क केलेली आहे. तिथं पोटली बटन असा व्यवस्थित घ्यायचा आणि लावायचं आहे. शक्यतो पोटली बटन लावताना सिंगल फूटचाच वापर करावा. सिंगल फूटचा वापर केला तर पोटली बटन व्यवस्थित लागतो. पोटली बटन डबल फूटचा वापर करून पोटली बटन अजिबात लावता येणार नाही. बघू शकता अशाच पद्धतीने मी सगळे पोटली बटन व्यवस्थित लावून घेणार आहे. परत ह्याच्यावरती लगेच आतल्या बाजूला थोडीशी सरकून मी परत पाव इंचाचीच टिप मारून घेणार आहे, जेणेकरून पोटली बटन अगदी आपल्या फिनिशिंगमध्ये बसावेत. कुठेही पोटली बटन ब्लाऊज घातल्यानंतर उलटा झाला नाही पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला डबल टिप मारणे खूप गरजेचं आहे. सगळे पोटली बटन अशाच पद्धतीने लावायचे. सिंगल फूटचा तुम्ही वापर केल्यामुळे पोटली बटन आपला अजिबात घसरत नाही किंवा चपटा होत नाही. अगदी फिनिशिंग आणि व्यवस्थित असा लागला जातो. बघू शकताय तुम्ही एकसारखे पोटली बटन सगळे आपले खूप छान असे लागलेले आहेत आणि अगदीच फिनिशिंगमध्ये लागलेले आहेत. बघू शकताय तुम्ही अगदी जवळून मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे तुम्हाला. वाव मस्तच अगदी सुपेरियर असे आपले एकसारखे सगळी पोटली बटन मी लावलेले आहेत. बघू शकताय डबल टिपसुद्धा मी त्याच्यावरून मारून घेतलेली आहे. आणि आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग, ब्लाऊजचा गळा अगदी सुंदर असा